खरं तर मी सुरुवातीलाच बारामतीच्या मायबाप जनतेचे सर्व मतदारांचे मी मनापासून मनापासून दादांच्या तर्फे आणि माझ्यातर्फे मनापासून सगळ्यांचे आभार मानते. त्यांनी नेहमीप्रमाणेच दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका घेतली आणि दाखवून दिलं की बारामती हे दादांचं कुटुंब आहे. खरं तर खऱ्या अर्थानं अजितदादांना थोड्याच वेळापूर्वी अमित शहाचा देखील फोन आला होता. अशी काय चर्चा झाली का आता, म्हणजे एकंदरीत जी स्वप्न बारामतीकरांचं आहे ती पूर्ण होईल? खरं तर मी तुमच्याकडनंच ऐकते, कारण मी सकाळपासून जरा लोकांमध्येच असल्यामुळे मला कल्पना नव्हती खरं तर. पण सगळ्यांची इच्छा असेल तर चांगलीच गोष्ट आहे. वहिनी साहेब, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकांना तुम्ही सामोरं गेला. आजचा जो निकाल आहे याच्यानंतर काय भावना आहेत? कारण लोकसभेला दादांना ज्या पद्धतीनं काही गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं, आजच्या निकालानंतर मतदारांविषयी काय होतं? मतदार राजा शहाणा आहे, आपल्याला माहिती आहे की खूप हुशार आहे. आणि दादांचं काम जे होतं पहिल्यापासूनच म्हणजे विधानसभेचा प्रचार म्हणजे करायला सुरुवात केल्यापासूनच बारामतीचा प्रत्येक मतदाराला माहिती होतं की दादांनी केलेल्या कामाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या जीवनावर झालेला प्रतिसाद म्हणजे जो परिणाम आहे तो प्रत्येक जण बोलून दाखवत होता आणि प्रत्येक जण म्हणत होतं की आम्ही दादांच्याच पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहोत.